नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघतोय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स प्रॅक्टिस सेट 1.2. ग्राफिकल मेथडवरती हा प्रॅक्टिस सेट आहे. ओके, तर कुठल्याही लिनियर इक्वेशनचा ग्राफ म्हणजे काय असते तर ती लाईन असते. ओके, तर ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन ax + by = c इज अ लाईन. ओके, त्याच्यावरती असणारा प्रत्येक पॉईंट xy जो आहे तो ते लिनियर इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ग्राफमध्ये बघा, इथे एक ग्राफ घेतलेला आहे आपण. त्या ग्राफवरती लाईन एल घेतलेली आहे आणि 3 पॉईंट्स घेतलेत P, P1, P2. ते तिन्ही पॉईंट्स त्या लाईनला सॅटिस्फाय करतात. 2 सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स विल गिव्ह 2 लाईन्स अँड देअर सोल्युशन इज ऑर्डर्ड पेअर सॅटिस्फाईंग बोथ ऑफ द इक्वेशन्स. म्हणजे कुठलाही पॉईंट जो आहे जो दोन्ही लाईन्सवरती लाय होतो म्हणजे इंटरसेक्शनवरती, तो त्या दोन इक्वेशन्सला सॅटिस्फाय करतो. इथं बघा, x - 2y = -2, 3x - 2y = 2 and point of intersection is 2, 2. ओके, सो सेम मेथडने आपण आता सॉल्व करणार आहे. चला आता बघूया कसं सॉल्व. Practice set 1.2. Question number 1 is complete the following table to draw graph of the equations. First equation is x + y = 3. The table is given to you and you have given one value of x. x ची व्हॅल्यू दिलेली आहे पहिल्या कॉलममध्ये. x ची व्हॅल्यू किती दिली आहे 3 आणि इक्वेशन ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची. तिथे x = 3 टाका, तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. सो x = 3 सबस्टिट्यूट केल्यावर काय होईल, 3 + y = 3. दॅट इज y = हा 3 राईटला गेल्यानंतर -3 होईल. सो 3 - 3. y ची व्हॅल्यू किती आहे 0. तसंच सेकंड कॉलममध्ये बघा, तुम्हाला y ची व्हॅल्यू दिली आहे, त्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, x फाइंड आउट करायचं आहे. तर y ची व्हॅल्यू टाका इक्वेशनमध्ये. सो काय होईल, x + 5 = 3. सो x = 3 - 5 म्हणजे x किती येणार आहे, छोट्यातून मोठा सबट्रॅक्ट केला आहे, 3 - 5. 5 - 3 किती असतो +2, पण इथं 5ला मायनस साईन आहे म्हणून आपला आन्सर काय येईल -2. तसंच थर्ड कॉलममध्ये बघा, y ची व्हॅल्यू दिली आहे परत एकदा, किती दिली आहे 3. सो परत एकदा दिलेल्या इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू टाकल्यावर काय होईल, x + 3 = 3. x = 3 - 3 दॅट इज x = 0. सो अशा पद्धतीने आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 0. आता तुम्हाला काय मिळाले, 3 ऑर्डर्ड पेअर मिळालेत ज्या दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे 3 पॉईंट मिळालेत ग्राफवरचे. ठीक आहे, हे 3 पॉईंट तुम्ही जॉईन केले की तुम्हाला काय मिळेल, लाईन मिळेल. कोणत्या इक्वेशनसाठी, x + y = 3 या इक्वेशनसाठीची लाईन मिळेल. ठीक आहे, सो ऑर्डर्ड पेअर्स आधी लिहून घेऊ आपण. 3 0 -2 5 0 3. ठीक आहे, आता ग्राफ बघूयात. ओके, सो आपण XY प्लेन ड्रॉ करून बघितलेले. आता याच्यामध्ये ऑर्डर्ड पेअर्स काय काय ते आपण प्लॉट करून घेऊ, म्हणजे तुमचे पॉईंट्स प्लॉट करून घेऊ. तर पहिला पॉईंट काय आहे, पहिल्या कॉलममध्ये तुमचा पहिला पॉईंट दिसतोय तो काय आहे 3 0. एक्सची व्हॅल्यू 3 आणि y 0, म्हणजे तो पॉईंट कोणता असेल, एक्स ॲक्सिसवरचा 3 0. दुसरा पॉईंट काय आहे -2 5. -2 कुठे आहे बघा, -2 एक्सची व्हॅल्यू आणि 5 तुमचा y, म्हणजे ती असेल इथं. ठीक आहे, परपेंडिक्युलर बघायचं आहे. ओके, सो हा झाला तुमचा -2, 5. हा झाला 3, 0. तसंच दुसरा पॉईंट काय आहे तुमचा 0 3. 0 3 म्हणजे एक्स ॲक्सिस, एक्सची व्हॅल्यू 0 आणि y तुमचा 3. तो पॉईंट कुठं असेल इथं. ठीक आहे, 3 पॉईंट्स हे एका लाईनमध्ये दिसत आहेत, जॉईन करून घ्यायचे. ती असेल तुमची रिक्वायर्ड लाईन. ओके, ही झाली तुमची पहिली लाईन, ग्राफ ऑफ
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ओके, आता आपण प्रॉब्लेम नंबर 2 बघणार आहे, त्यातला सब क्वेश्चन. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके, सो इथं बघा वायची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला, 0 दिलेली आहे. तर वाय इज इक्वल टू 0 टाकल्यानंतर काय मिळालं आपल्याला, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 4. तसंच सेकंड कॉलममध्ये बघा एक्सची व्हॅल्यू दिली आहे पण वाय ब्लँक दिलेलं आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपण काय टाकणार आहे, -1. तर -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, मायनस वाय तो जर प्लस करायचा असेल तर त्याला राईट हँड साईडला आपल्याला न्यायला लागेल. ठीक आहे, आणि 4 जो आहे त्याला लेफ्टला आणायला लागेल. तर -1 - 4 होईल, कारण इकडं +4 आहे आणि इकडं -y आहे म्हणून राईटला काय होईल, +y. तर प्लस वाय इज इक्वल टू -1 - 4 -5. मायनस मायनस असल्यामुळे ॲडिशन होईल आणि साईन काय येईल त्याचं, आन्सरचं मायनस. सो वायची व्हॅल्यू काय आली, -5. तसंच बघा थर्ड कॉलममध्ये काय केलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू 0 दिली आहे. एक्सची व्हॅल्यू जर 0 टाकली तर 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वायची व्हॅल्यू 4 म्हणजे मायनस वायची व्हॅल्यू जर 4 असेल तर याचा अर्थ काय झाला, मल्टिप्लाईंग बोथ द साईड्स बाय -1. दोन्हीकडं -1ने मल्टिप्लाय करा. मायनस मायनस हा प्लस होईल आणि इथं -4 होईल. म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळाली, -4. सो आता तुमचे पॉईंट्स काय आहेत, पहिला पॉईंट असेल 4 0, दुसरा -1 - 5 आणि तिसरा 0 - 4. ओके, सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशनचा आपण ग्राफ ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, लाईन ड्रॉ करतो आहे. तर ऑर्डर्ड पेअर्स काय काय आहेत तुमच्याकडं, 4 0 -1 -5 0 -4. ठीक आहे, पहिल्यांदा 4 0 बघा. 4 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4 आहे आणि वाय 0 आहे. ठीक आहे, तर हा झाला 4 0. ओके, दुसरा पॉईंट काय आहे, -1 - 5. एक्स -1 आणि वाय -5. तर -1 स्ट्रेट लाईनमध्ये आपण खाली गेलो तर हा झाला पॉईंट -1 - 5. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे 0 - 4. एक्सची व्हॅल्यू आहे 0 आणि वाय आहे -4. ठीक आहे, सो हे 3 झाले तुमचे पॉईंट्स त्या लाईनवरचे. आता हे पॉईंट्स जॉईन केले की तुम्हाला लाईन मिळेल एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके, सो या पद्धतीने आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचे आहेत लाईन्सचे आणि त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट फाइंड आउट करायचं आहे. इथं लक्षात घ्या, त्यांनी ऑलरेडी तुम्हाला एक एक व्हॅल्यू दिली होती, एक्स आणि वायची. इथं एक्सची वायची दिलेली आहे, इथं एक्सची दिलेली आहे, इथं एक्सची दिलेली आहे. तर प्रत्येक वेळी तुम्हाला इक्वेशन्स दिलेले असतील, अशा व्हॅल्यूज दिलेल्या नसणार आहेत, त्या तुम्हाला घ्यायच्यात रँडमली. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 पासून आपण अज्युम करणार आहे व्हॅल्यूज. कुठलाही पॉईंट घेतला तर चालतो तुम्हाला जो सोयीस्कर असेल तो. ठीक आहे, सो 1 to 4 पर्यंत, 0 to 4 पर्यंत तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू घेऊ शकता आणि अकॉर्डिंगली तसंच निगेटिव्हसाठी आणि अकॉर्डिंगली तुम्हाला पॉईंट्स मिळतील, एक्स वाय मिळतील, ऑर्डर्ड पेअर्स मिळतील. ठीक आहे, okay, so question number 1 is solve the following simultaneous equations graphically. X plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. हे दोन इक्वेशन्स म्हणजे या दोन लाईन्स दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत. आता एक इक्वेशन कन्सिडर करायचं, एका वेळी एक कन्सिडर करायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे आधी आपण कन्सिडर करू. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यूज घेऊन 3 ऑर्डर्ड पेअर म्हणजे 3 पॉईंट याच्यावरचे मिळवायचे आणि नंतर ते 3 पॉईंट जॉईन केले की तुम्हाला ही लाईन मिळून जाईल. तर रँडमली व्हॅल्यूज घ्यायच्यात. ठीक आहे, पहिल्यांदा आपण टेबल ड्रॉ करून घेऊ. एक्स वाय आणि ऑर्डर्ड पेअर एक्स वाय. तर रँडमली व्हॅल्यूज सिलेक्ट करायच्या. पहिल्यांदा काय करा, एक्स इज इक्वल टू 0 घ्या. ओके,
तर एक्स इज इक्वल टू 0 घेतला तर वाय काय मिळेल, 0 प्लस वाय इज इक्वल टू 6, म्हणजे वाय इज इक्वल टू 6. सो वायची व्हॅल्यू काय मिळाली, 6. तसंच आता दुसरी व्हॅल्यू घेताना दुसरा कॉलम, दुसरा पॉईंट फाइंड आउट करताना काय करायचं आहे, तसंच करा. एक्सची काहीतरी रँडम व्हॅल्यू घ्या. एक्सची व्हॅल्यू पर्यंत आपण घेऊ 2. ठीक आहे. सो 2 प्लस वाय इज इक्वल टू 6, म्हणजे वाय इज इक्वल टू काय होईल, 6 मायनस 2, म्हणजे वाय इज इक्वल टू 4. ओके, म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळाली, 4. तसंच इथे हे बघा, एक्सचीच नाही वायची पण व्हॅल्यू तुम्ही रँडम अज्युम केली तर चालू शकतं. ठीक आहे. त्यानंतर सपोज एक्सची व्हॅल्यू घेतली आपण 3, तर काय होईल, 3 प्लस वाय इज इक्वल टू 6, म्हणजे वाय इज इक्वल टू 6 मायनस 3, म्हणजे वाय इज इक्वल टू 3. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट्स किती मिळाले, 0 6 हा एक पॉईंट झाला, 2 4 हा दुसरा पॉईंट झाला, आणि 3 3 हा तिसरा पॉईंट झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 3 पॉईंट्स मिळालेले आहेत. तसेच पॉईंट्स आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 याच्यासाठी काढून घेऊ. ठीक आहे. परत एकदा एक टेबल ड्रॉ करू. ठीक आहे. परत एकदा एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या रँडम. एक्सची व्हॅल्यू घेतली पहिल्यांदा 0. ठीक आहे. सो 0 मायनस 4, सॉरी 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे. म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 4, म्हणजे वाय काय होईल, -4. मायनस वायला -1ने मल्टिप्लाय केलं तर +5 येईल, 4ला -1ने मल्टिप्लाय केलं तर -4. म्हणजे सिम्पल ऑपरेशन काय घेताय तुम्ही, दोन्हीकडं -1ने मल्टिप्लाय करताय, म्हणजे वायची व्हॅल्यू तुम्हाला इझिली मिळेल. तर वायची व्हॅल्यू काय आली, -4. आता बघा एक्सची व्हॅल्यू 1 घ्या. एक्सची व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर 1 मायनस वाय इज इक्वल टू 4, म्हणजे -y इज इक्वल टू 4 मायनस 1, +1ला राईटला नेलं तर -1 होईल, म्हणजे -y इज इक्वल टू 3, म्हणजे y काय झाला, -3. ओके, y काय झाला, -3. तसंच आता एक्सची व्हॅल्यू 4 घ्या. काहीही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. पण आपण इंटिजर्स घेतो, सोपे इंटिजर्स आहेत 0 to 5 पर्यंतचे, तेच आपण घेतो. ठीक आहे. तर आता एक्सची व्हॅल्यू तुम्ही 4 घेतली. ओके, सो -4 मायनस वाय इज इक्वल टू 4, -y इज इक्वल टू 4 मायनस 4, -y इज इक्वल टू 0. इथं बघा 0ला साईनच नाही आहे, बरोबर, 0 प्लस मायनस नाही आहे, त्यामुळे -y इज इक्वल टू 0 म्हणजे काय, सिम्पली y इज इक्वल टू 0. तर किती पॉईंट्स मिळाले, 3 पॉईंट्स, 0 -4, पुढचा पॉईंट 1 -3, आणि त्याच्या पुढचा पॉईंट 4 0. ठीक आहे. तर परत एकदा ग्राफमध्ये आपण काय करणार आहे, या 2 लाईन्स ड्रॉ करून घेणार. ओके, सो आता आपण ऑर्डर्ड पेअर्स जे आहेत त्या ऑर्डर्ड पेअर्स, तुमचे पॉईंट्स जे आहेत ते आधी प्लॉट करून घेऊ. तर तुमच्या x प्लस वाय इज इक्वल टू 6 त्याच्यासाठीच्या ऑर्डर्ड पेअर्स बघा, 0 6 2 4 3 3. तर 0 6 2 4 3 3 या 3 आधी आपण प्लॉट करून घेऊ. 0 6 म्हणजे हा पॉईंट, एक्स व्हॅल्यू 0 वाय व्हॅल्यू 6, म्हणून तो कोणावरती येईल, वाय ॲक्सिसवरती. तसंच 2 4 एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 4 हा कुठं येईल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ओके, आणि नंतरचा पॉईंट 3 3 3 3 कुठे येईल, इथं. ओके, हे 3 पॉईंट्स झाले
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या लाईनवरचे हे 3 जॉईन करून घ्यायचे. ओके, ही झाली तुमची पहिली लाईन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. त्याच पद्धतीने आता दुसरी जी लाईन आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, तिच्यासाठीच्या ज्या ऑर्डर्ड पेअर्स आहेत त्या प्लॉट करून घ्यायच्या. आधी आपण ऑर्डर्ड पेअर्स लिहून घेऊ. काय काय आहेत त्या? 0 मायनस 4, 1 मायनस 3, 4 0. ठीक आहे, तर हे 3 पॉईंट्स प्लॉट करून घ्या. 0 मायनस 4 कुठे आहे? 0 मायनस 4, एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू -4. म्हणजे हा पॉईंट कुठे येईल? एक्स 0 असला की तो पॉईंट कुठे येतो? वाय ॲक्सिसवरती. ठीक आहे, हा झाला 0 मायनस 4. दुसरा पॉईंट 1 मायनस 3, 1 मायनस 3. सो हा झाला 1 मायनस 3. तिसरा पॉईंट 4 0, 4 0, 4 0. ठीक आहे, तो कुठे येईल? एक्स ॲक्सिसवरती, कारण आता वाय कोऑर्डिनेट 0 आहे. हे 3 पॉईंट्स जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दुसरी लाईन मिळेल. ओके, सो काय मिळाला तुमचा इंटरसेक्शन पॉईंट? 5 1 हा झाला तुमचा इंटरसेक्शन पॉईंट. ठीक आहे, मी ग्राफ पेपर यूज करत नाही आहे, त्यामुळं थोडंसं लाईन्स ड्रॉ करताना एरर येते. ठीक आहे, पण तुम्ही ग्राफ पेपर यूज केला तर हे ॲक्युरेट येईल. सो दिस पॉईंट इज 5 1. म्हणजे तुमचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे ऑर्डर्ड पेअर जी दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करते ती कोणती ऑर्डर्ड पेअर आहे? 5 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमच्या? 5 आणि वायची व्हॅल्यू 1. सो दिस इज युअर सोल्युशन. ठीक आहे, आता हे बघा, हे सगळं जे आपण ग्राफिकली बघितलं आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं प्रॉपर. ओके, कसं नोट डाऊन करता येईल? ईच पॉईंट ऑन द ग्राफ सॅटिस्फाईज द इक्वेशन. प्रत्येक पॉईंट जो आहे तो सॅटिस्फाय करतो आहे दिलेल्या इक्वेशनला. आणि इंटरसेक्शन पॉईंट काय? 5 1. सो तुमचं स्टेटमेंट काय असलं पाहिजे? द टू लाईन्स intersect at 5 1. Hence, ordered pair five one, that is x is equal to 5, y is equal to 1, satisfies the equations x plus y is equal to 6, x minus y is equal to 4, and hence solution is x is equal to 5, y is equal to 1. हे अशा पद्धतीने व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायचं आहे एक्झाममध्ये. ठीक आहे, फक्त ग्राफ ड्रॉ केला तर चालणार नाही, त्याच्या पुढे तुम्ही हे अशा पद्धतीने एक्सप्लेन केलं पाहिजे. ओके, त्याच्या पुढचा प्रॉब्लेम बघा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. तर परत एकदा टेबल्स ड्रॉ करायचे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 त्याच्यासाठीचा टेबल तर आपण हॉरिझॉन्टली ड्रॉ करून बघूयात. ओके, सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 याचा टेबल याच्या खाली ड्रॉ करायचं. ठीक आहे, त्या इक्वेशनचा टेबल, म्हणजे ते तुम्हाला सोपं जाईल. एक्स वाय आणि एक्स वाय सिमिलरली इथंही तसंच. ठीक आहे, सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. तर इथं काय करायचं? एक्स इज इक्वल टू काहीतरी रँडम व्हॅल्यू घ्यायची. लेट इट बी 0. एक्स 0 घेतला तर ओरली पण जमत असेल तर ओरली केलं तरी चालेल.
रफ वर्कमध्ये कॅल्क्युलेशन केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केल्यावर वायची व्हॅल्यू काय मिळेल 5. म्हणजे इथं तुम्हाला ओव्हरऑली पॉईंट मिळेल 0.5. तसं सेम उलटं करा. वायची व्हॅल्यू आता 0 घ्या तर एक्स काय मिळेल 5. कारण सेम इक्वेशन आहे प्लस मध्ये. ठीक आहे. तर दुसरा पॉईंट काय मिळाला 5 आता काय करा एक्स इज इक्वल टू 3 टाका. जर एक्स इज इक्वल टू 3 टाकलं तर 3 + y इज इक्वल टू 5. सो y इज इक्वल टू 5 - 3 म्हणजे y इज इक्वल टू 2. सो एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 2. सो दुसरा पॉईंट काय मिळाला तिसरा पॉईंट काय मिळाला 3, 2. तसंच बघा x - y इज इक्वल टू 3साठी तसंच करूयात आपण. एक्सची व्हॅल्यू आधी 0 टाका. तर एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 - y इज इक्वल टू 3 म्हणजे y इज इक्वल टू -3. दोन्हीकडे फक्त -1ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. सो वायची व्हॅल्यू काय आली -3. पहिला पॉईंट 0 - 3. दुसरा पॉईंट बघा वायची व्हॅल्यू 0 टाका. वायची व्हॅल्यू 0 टाकली तर ओरली व्हॅल्यू मिळेल एक्सची. वाय 0 झाला तर एक्स इज इक्वल टू 3 म्हणून एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 3. तसंच करता येईल. परत काय करूयात आपण एक्सची व्हॅल्यू 4 घेऊ. एक्सची व्हॅल्यू 4 घेतली तर हे जे पॉईंट्स आहेत ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या मी रँडमली घेते. माझ्या व्हॅल्यूज आणि तुमच्या व्हॅल्यूज, माझे टेबल्स आणि तुमचे टेबल्स वेगवेगळे येऊ शकतात. पण लाईन्स ज्या आहेत त्या सेम आल्या पाहिजेत. ठीक आहे. त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट सोल्युशन सेम आलं पाहिजे. ठीक आहे. आता इथं अजून एक ट्रिक अशी आहे, तुमचं सोल्युशन बरोबर आहे का नाही हे तुम्ही एक्झाममध्ये क्रॉस चेक करू शकता. कसं क्रॉस चेक करायचं तर जे तुमचं सोल्युशन आलेलं आहे, फॉर एक्झाम्पल पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये 5 आणि 1 एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 1. तर हे पॉईंट्स दोन्ही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून बघायचे. म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 5 टाका, वायची व्हॅल्यू 1 टाका. सिम्प्लिफाय होतं आहे का बघा, सॅटिस्फाय होतं आहे का बघा इक्वेशन. तसंच दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाका, सॅटिस्फाय होतं आहे का बघा. जर दोन्ही इक्वेशन्सला तुमच्या सोल्युशननी सॅटिस्फाय केलं तर तुमचा आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. तर आपण काय बघतोय वाय एक्स इज इक्वल टू 4 घेतलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू 4 घेतली तर वाय काय येईल बघा. एक्सची व्हॅल्यू 4 टाका. 4 - y इज इक्वल टू 3 म्हणजे -y इज इक्वल टू 3 - 4 म्हणजे -y इज इक्वल टू -1. छोट्यातून मोठा सबट्रॅक्ट केला आहे म्हणून मायनस येईल आन्सर. म्हणजे y इज इक्वल टू किती येईल 1. सो वायची व्हॅल्यू काय मिळाली 1. सो अशा पद्धतीने पुढचे 2 पॉईंट्स कोणते मिळाले 3, 0 आणि 4, 1. आता या तुमच्या लाईन्स आपण ड्रॉ करून घेणार आहे ग्राफवरती. ओके. सो तुमच्या ऑर्डर्ड पेअर्स काय काय आहेत बघा 0, 5, 5, 0 आणि 3, 2. तर आधी आपण या ऑर्डर्ड पेअर्स प्लॉट करून घेऊ. 0, 5, 0, 5 म्हणजे हा पॉईंट झाला. 5, 0, 5, 0. आधी एक्स कॉर्डिनेट बघायचा आणि मग वाय. 5 कुठे आहे इथं, 0 कुठे आहे इथं आणि म्हणून हा झाला दुसरा पॉईंट 5, 0. तसंच 3, 2. आता 3, 2 बघा एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 आणि वाय काय आहे तुमचा 2. सो परपेंडिक्युलरली बघायचं आणि कुठपर्यंत जायचं 2 पर्यंत जायचं. सो अशा पद्धतीने तुमचे 3 पॉईंट्स प्लॉट झाले 5, 0, 3, 2 आणि हा झाला 0, 5. तसेच पुढचे 3 प्लॉट करून घ्या. ते कोणते 0 - 3. 0 - 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आणि वाय तसाच खाली यायचं -3ला. ठीक. सो 0 - 3. दुसरा पॉईंट कोणता आहे तुमचा 3, 0. 3, 0 कुठे आहे 3, 0 इथं. ठीक आहे. 3 आणि 0. त्यानंतर 4, 1. 4, 1 कुठे आहे बघा इथं झाला तुमचा 4, इथं झाला तुमचा 4 आणि इथं झाला तुमचा 4ला परपेंडिक्युलरली वरती घ्यायचा. हा झाला तुमचा 4, 1. ठीक आहे. सो हे पॉईंट्स जे आता आपण प्लॉट केलेले आहेत हे जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे. एकदा पॉईंट्स व्यवस्थित बघून घ्या आणि मग जॉईन करून घ्या. ओके. सो पॉईंट्स व्यवस्थित बघून घ्या. इंटरसेक्शन पॉईंट कोणता आला आहे तुमचा 4, 1.
ठीक आहे. इंटरसेक्शन पॉईंट इज 4 1, म्हणजे तुमचं सोल्युशन काय आहे 4 1. फक्त आता हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायचं आहे. फक्त ग्राफ ड्रॉ केला आणि इंटरसेक्शन पॉईंट इंडिकेट केला तर तुमचा आन्सर करेक्ट आहे असं नाही. तुम्हाला ते आन्सर एक्सप्लेन करता आलं पाहिजे की वाय इट इज युअर आन्सर. ओके. सो राईट डाऊन 2 लाईन्स x plus y is equal to 5, comma x minus y is equal to 3 intersect at 4, 1. Okay, hence x is equal to 4 and y is equal to 1 satisfies both the equations. चेक करा एकदा रफमध्ये तुमचा आन्सर करेक्ट आहे का. हेन्स सोल्युशन इज, एवढं लिहिलं तरी चालेल, 4 1. ठीक आहे. ओके. सो प्रॉब्लेम नंबर 3. ठीक आहे. सो आधी आपण ऑर्डर्ड पेअर्स फाइंड आउट करून घेऊ. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो एक्स इज इक्वल टू 0 घेतलं तर वायची व्हॅल्यू काय येईल, क्लिअरली 0 येईल याच्यामध्ये. म्हणजे पहिला पॉईंट तुमचा सहज मिळाला 0 0. कसं फाइंड आउट करायचं, एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, तोंडी कळतं ना, 0 प्लस वाय इज 0 सो दॅट वाय इज 0. तसंच एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली तर एक्सची व्हॅल्यू 1 टाका. सो 1 प्लस वाय इज इक्वल टू 0, हेन्स वाय इज इक्वल टू -1. प्लस 1ला उजवीकडे घेतलं तर उत्तर काय मिळालं -1. म्हणजे दुसरा पॉईंट काय आहे 1 -1. तसंच एक्सची व्हॅल्यू 2 घ्या, वाय काय मिळतो बघा. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 2 प्लस वाय इज इक्वल टू 0, म्हणजे वाय इज इक्वल टू -2. म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळाली -2. तर दुसरा पॉईंट काय मिळाला 2, -2. ठीक आहे. तसंच 2x - y इज इक्वल टू 9, त्याच्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचं. तर 2x - y इज इक्वल टू 9. रँडमली पॉईंट्स घ्या. x इज इक्वल टू 2 घ्या पहिल्यांदा. तर x इज इक्वल टू 2 जर घेतलं तर 2 टाइम्स 2 मायनस वाय इज इक्वल टू 9. ओके. 2 टाइम्स 2 इज 4. 4 मायनस वाय इज इक्वल टू 9. मायनस वायला तिकडं घेतलं तरी चालेल, उजवीकडे घेतलं तरी, आणि 9ला अलीकडं. सो 4 - 9 इज इक्वल टू वाय. 4 - 9 छोट्यातून मोठा सबट्रॅक्ट करतोय, -5 येईल उत्तर, बरोबर, इज इक्वल टू वाय. -5 कसं, 9 - 4 इज 5, आणि मग 9 हा मोठा आहे ना, आणि त्याचा साईन मायनस आहे म्हणून आन्सरला मायनस. सो -5 इज इक्वल टू वाय. म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळाली -5. आता एक्स इज इक्वल टू काय करा, एक्स इज इक्वल टू 4 टाका. एक्स इज इक्वल टू 4 टाकलं तर काय मिळेल, 2 × 4 मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 × 4 इज 8. 8 मायनस वाय इज इक्वल टू 9. सो मायनस वाय इज इक्वल टू 9 - 8. ओके. सो मायनस वाय इज इक्वल टू 1. म्हणजे वायची व्हॅल्यू काय झाली -1. सो एक्स इज इक्वल टू तुम्ही किती टाकलं होतं 4. त्यावेळी तुम्हाला काय मिळालं, वायची व्हॅल्यू -1. तसंच आता काय करा, एक्स इज इक्वल टू 5 टाका. तर एक्स इज इक्वल टू 5 टाकलं तर 2 × 5 मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 × 5 म्हणजे 10. सो 10 मायनस वाय इज इक्वल टू 9. मायनस वायला पलीकडे घेतलं तर प्लस वाय, 9ला अलीकडे घेतलं तर मायनस होईल. ठीक आहे. सो 10 - 9 इज इक्वल टू प्लस वाय. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली 1. 10 - 9 इज 1. सो त्याच्या पुढचा पॉईंट काय असेल 5, 1. सो 2 - 5, 4 - 1, 5, 1. ठीक आहे.
सो अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट्स मिळालेले आहेत. आता हे पॉईंट्स आपण प्लॉट करून घेऊ. तुमच्या ऑर्डर्ड पेअर्स बघा, 0 0 आधी 0 0 प्लॉट करू आपण. तो असेल ओरिजिन. दुसरा पॉईंट आहे 1 - 1. तर 1 - 1 बघा कुठे येईल, 1 आणि -1 म्हणजे हा झाला तुमचा 1, -1. त्याच्या पुढचा पॉईंट आहे 2, -2. तर 2, -2 तो झाला हा पॉईंट 2, -2. हे 3 पॉईंट्स जॉईन केले की तुम्हाला पहिली लाईन मिळेल x + y = 0. त्यानंतरचे पॉईंट्स बघा 2 - 5, 2, -5. एक्सची व्हॅल्यू आहे 2 आणि वायची व्हॅल्यू आहे -5 म्हणजे ती कुठं येईल, इथं. ठीक आहे. सो हा झाला 2 - 5. त्यानंतरचा पॉईंट आहे 4 - 1. 4 - 1 बघा कुठे आहे, एक्सची व्हॅल्यू आहे 4 आणि वायची व्हॅल्यू आहे -1. सो तो असेल नियर अबाउट इथं. त्यानंतरचा पॉईंट आहे 5 1. 5 1 म्हणजे तो असेल 5 आणि इथं 1. ठीक आहे. सो हा झाला 5 1. हे 3 पॉईंट्स आता तुम्हाला जॉईन करायचे आहेत म्हणजे तुम्हाला काय मिळेल, तुमची सेकंड लाईन. ठीक आहे. सो हा झाला तुमचा ग्राफ. आता इथं बघा, हे जे इंटरसेक्शन आहे हे बघितलं तरी तुम्हाला कळेल काय आहे ते. 3 3 3 -3. ठीक आहे. म्हणजे हा इंटरसेक्शन पॉईंट काय झाला, 3 - 3 म्हणजे तुमचा आन्सर तुमच्याकडे आले आणि ते सोल्युशन काय आहे, 3, -3. सो राईट डाऊन प्रॉपरली. 2 लाईन्स intersect at 3, -3. Hence x is equal to 3, y is equal to -3 is solution. Okay, so next problem. Okay, so take x is equal to 1. तर x is equal to 1 घेतला तर 3 × 1 - y is equal to 2. ओके, म्हणजे 3 - y is equal to 2. म्हणजे y आणि 2ला इंटरचेंज करा म्हणजे तुम्हाला पटकन व्हॅल्यू मिळून जाईल. सो 3 - 2 is equal to +y म्हणजे 1 is equal to y म्हणजे yची व्हॅल्यू काय मिळाली, 1. सो पहिला पॉईंट मिळाला 1 1. ठीक आहे. आता काय करा, एक्सची व्हॅल्यू 0 टाका. x 0 टाकला तर -y is equal to 2 म्हणजे yची व्हॅल्यू काय मिळेल, -2. सो yची व्हॅल्यू -2 म्हणजे 0, -2. हा झाला दुसरा पॉईंट. आता काय करा, एक्सची व्हॅल्यू 2 टाका. एक्सची व्हॅल्यू 2 टाकली तर एक्सची व्हॅल्यू जर 2 टाकली तर 3 × 2 - y is equal to 2 म्हणजे 6 - y is equal to 2 म्हणजे 6 - 2 is equal to y म्हणजे 4 is equal to y. सो yची व्हॅल्यू काय मिळाली, 4. सो दुसरा पॉईंट काय मिळाला, 2, 4. तसंच 2x - y is equal to 3. इथं बघा, एक्सची व्हॅल्यू टाकताना काहीही टाका. तर पहिल्यांदा x is equal to मी 0 टाकेन. जर x is equal to 0 टाकलं तर 0 - y is equal to 3 म्हणजे y is equal to -3. सो पहिला पॉईंट काय मिळाला, -3. सॉरी 0, -3. तसंच इथं एक्सची व्हॅल्यू टाका 1. एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर 2 × 1 - y is equal to 3
म्हणजे 2 - y इज इक्वल टू 3. 2 - 3 इज इक्वल टू y. y आणि 3ची व्हॅल्यू प्लेसेस इंटरचेंज करायच्या. ठीक आहे, म्हणजे yची व्हॅल्यू काय मिळाली -1. सो पुढचा पॉईंट काय मिळाला 1, -1. त्याच पद्धतीने जर x इज इक्वल टू 3 टाकलं तर काय होईल? x इज इक्वल टू 3 टाकलं तर 2 × 3 - y इज इक्वल टू 3. म्हणजे 6 - y इज इक्वल टू 3. म्हणजे 6 - 3 इज इक्वल टू y. हे लक्षात येते ना, -y म्हणून तो राईटला गेल्यानंतर +y होईल. तुम्हाला yची व्हॅल्यू काढायची ना, म्हणून आपण त्याला उजवीकडे घेतोय. ठीक आहे, सो y इज इक्वल टू 3. म्हणजे पुढचा पॉईंट काय मिळाला 3, 3. अशा पद्धतीने आधी ऑर्डर्ड पेअर्स काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि नंतर पॉईंट्स प्लॉट करायचे. ठीक आहे, ओके. सो तुमच्या ऑर्डर्ड पेअर्स काय आहेत ते आधी आपण लिहून घेऊ. 1, 1, 0 - 2 आणि 2, 4. ह्या तुमच्या ऑर्डर्ड पेअर्स आहेत पहिल्या इक्वेशनसाठी. आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी 0 - 3, 1 - 1 आणि 3, 3. ठीक आहे, तर आधी आपण ह्या प्लॉट करून घेऊ. 1, 1, 1, 1 म्हणजे हा झाला हा पॉईंट. त्यानंतर 0 - 2, 0 - 2 म्हणजे x0 आणि y - 2 तो झाला हा. ओके, त्यानंतर 2, 4, 2, 4. ठीक आहे, हा झाला 2, 4. त्याच पद्धतीने 0 - 3, 0 - 3, 0 - 3. त्यानंतर 1 - 1, 1 - 1. आणि त्यानंतर 3, 3, 3, 3. ओके, करस्पॉन्डिंग पॉईंट्स जॉईन करून घ्या ज्या त्या लाईनसाठीचे. ठीक आहे, ओके. सो हा झाला तुमचा ग्राफ. आता इथे बघा, हा जो पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट आहे. ठीक आहे, जर तुम्ही ग्राफवर व्यवस्थित ड्रॉ केला तर तुमच्या लक्षात येईल की हा -4, yची व्हॅल्यू आहे -4 आणि xची व्हॅल्यू आहे -1/2. -1 आणि 0च्या मध्ये म्हणजे -1/2. ओके, सो तुमचा इंटरसेक्शन पॉईंट काय झाला -1/2, -4. हे जे आहे हे जर तुम्ही ग्राफ पेपरवर केअरफुली ड्रॉ केलं तर जास्त ॲक्युरेट आन्सर येतं. ठीक आहे, सो -1/2, -4 हा झाला तुमचा इंटरसेक्शन पॉईंट. म्हणजे तुमचं सोल्युशन काय आहे? ठीक आहे, आता हे जे आहे हे आन्सर आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये सांगितलं आहे कसं लिहायला पाहिजे, तर तुम्ही त्या पद्धतीने लिहायचं. इथं मी शॉर्टकट यूज केला आहे, असा तुम्ही करायचा नाही. ठीक आहे, एक्झाममध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 1 जसं आपण सोडवलं आहे त्या पद्धतीने लिहायचं स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, ओके. सो 3x - 4y इज इक्वल टू -7 ही तुमची पहिली लाईन आहे. ठीक आहे, तर इथं x इज इक्वल टू x इज इक्वल टू 1 घ्या. x इज इक्वल टू 1 घेतलं तर 3 × 1
-4 y इज इक्वल टू -7. ठीक आहे, म्हणजे 3 - 4y इज इक्वल टू -7. म्हणजे -4y इज इक्वल टू -7 - 3, that is -4y is equal to -10. That is y is equal to -10 by -4, that is 5/2, that is 2.5. ओके, सो y ची व्हॅल्यू काय मिळाली? 2.5. सो पहिला पॉईंट मिळाला 1, 2.5. दुसरा पॉईंट एक्सची व्हॅल्यू 0 घ्या. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होईल? -4y इज इक्वल टू -7, दॅट इज y इज इक्वल टू 7/4. 7/4 कन्वर्ट इट इन डेसिमल. डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं तर अजून सोपं जाईल. ओके, सो 4 1s are 4 पॉईंट कॅरी 3. ओके, सॉरी, रिमाइंडर 3. 1.75. प्रॉपर डिव्हिजन करा. ओके, 4 1s are 4, 7 - 4 3, कॅरी 0, 4 7s are 0 कॅरी केलं आहे म्हणून इथं डेसिमल येईल. ओके, 4 7s are 28, 30 - 28 2, कॅरी 0, 4 5s are 20, म्हणजे इथं काय येईल? 7 5. सिमिलरली आता इथं कॅल्क्युलेशन्स टफ करण्यापेक्षा एक सोपी मेथड तुम्ही वापरू शकता. आपल्याला माहिती आहे की 3 + 4 = 7, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच. 3 + 4 = 7. पण इथं तुम्हाला -7 दिसतो, म्हणजे दोघांना मायनस असेल, -3 - 4 असेल तर त्यांची ॲडिशन काय होते? -7. मग सिम्पल इथं -3 येण्यासाठी एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? तर -1 टाकून द्या. ओके, वायची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? -4 येण्यासाठी +1 टाकून द्या. सो तुमचा पॉईंट जो आहे हा इझिली तुमच्या ऑब्झर्वेशनवरती पण तुम्हाला मिळू शकतो. सो इथं काय मिळाला? -1y +1. आधीचा पॉईंट जो होता तो काय होता? 0 1.75. सो हे 3 पॉईंट्स मिळाले. काही केसेसमध्ये कॅल्क्युलेशन थोडंसं टफ होऊ शकतं. तिथं काय करायचं? थोडंसं लॉजिक वापरायचं. म्हणजे जे समोर दिसतंय त्याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, अजून पटकन कसा फाइंड आउट करता येईल पॉईंट हे बघायचं. ठीक आहे, तर 5x - 2y = 0 ही तुमची दुसरी लाईन आहे. इथं बघा, टेक x इज इक्वल टू 0. जर तुम्ही x 0 घेतला तर -2y = 0 म्हणजे y = 0. तर पहिला पॉईंट तर सहज मिळाला, तो काय आहे? 0 0. दुसरा पॉईंट काय असेल? टेक x इज इक्वल टू 1. ओके, एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 5 × 1 - 2y = 0. म्हणजे 2y = 5. -2y ला उजवीकडे घेतलं तर +2y होईल आणि 5 आहे तसा लेफ्टला. ठीक आहे, सो y = काय होईल? 5/2 म्हणजे 2.5, जो ऑलरेडी आपल्याला आधी पण भेटलेला आहे. सो 1 2.5.
हा झाला दुसरा पॉईंट. थर्ड पॉईंट काढताना बघा, टेक एक्स इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 10 - 2y इज इक्वल टू 10 - 2y इज इक्वल टू 0. म्हणजे 2y इज इक्वल टू 10. म्हणजे y इज इक्वल टू 10/2 दॅट इज 5. म्हणजे तुमचा पुढचा पॉईंट काय मिळाला, 2,5. तर आता ग्राफ ड्रॉ करून घ्या. इथं तुमचं सोल्युशन तुम्हाला पॉईंट्समध्येच मिळालं, दिसतंय का? 1,2.5 इथं पण आलेलं आहे सोल्युशन, आणि 1,2.5 इथं पण आलेलं आहे. म्हणजे तुमचा इंटरसेक्शन पॉईंट क्लिअरली दिसतोय. तो काय असेल, 1,2.5. तरी पण आपण ग्राफ ड्रॉ करून बघूयात. ओके, सो तुमच्या ऑर्डर्ड पेअर्स इथे लिहिलेल्या आहेत आपण. 1,2.5 ही पहिली पेअर आहे. 1,2.5 1 2.5 2.5 इज तो सेंटर पॉईंट असेल 2 आणि 3चा. ठीक आहे, पहिला पॉईंट काय मिळाला, 1,2.5. दुसरा पॉईंट 0,1.75. 0,1.75. 1.75 म्हणजे इट इज 3/4. 1 + 3/4. ठीक आहे, तर तो कुठे येईल, इथं काहीतरी येणार. इथं हाफ असेल, इथं 1/4 असेल, आणि इथं 3/4. म्हणजे तो पॉईंट काय असणार आहे, 0,1.75. तो इथं असेल नियर अबाउट. ओके, पुढचा पॉईंट आहे -1,1. तर -1,1 कुठे आहे, -1,1 तो असेल इथं. ठीक आहे, -1,1. त्यानंतरचे ऑर्डर्ड पेअर्स बघा, 0 0 1,2.5 1,2.5 2.5 इज दिस. सो 1,2.5 हा झाला दुसरा पॉईंट. त्यानंतर 2,5 2,5. सो 2,5 इज नियर अबाउट हियर. 2,5 इथं असेल. ओके ओके, सो हा झाला तुमचा ग्राफ. इथं क्लिअरली बघा तुमचा इंटरसेक्शन पॉईंट काय आहे, 1,2.5. म्हणजे तुमचं सोल्युशन काय आहे इथं, 1,2.5. हे व्यवस्थित फक्त लिहायचं आहे रायटिंगमध्ये, जसं आपण पहिल्या प्रॉब्लेममध्ये लिहिलं आहे तसं सेम कॉपी पेस्ट करायचं. फक्त तिथं तुमची ऑर्डर्ड पेअर चेंज होईल. ते काय असेल, 1,2.5. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. ओके, सो टेक एक्स इज इक्वल टू 1. टेक एक्स इज इक्वल टू 1. जर x1 घेतला तर काय होईल, ओके, सो -3y इज इक्वल टू इथं एक काम करा, इथं आपण वायला 0 घेऊयात. वायला 0 घेतलं तर काय होईल, 2 × x आहे, आणि 2ने 4ला डिवाइड होतो, त्यामुळे तुम्हाला इझिली आन्सर मिळून जाईल. सो टेक y इज इक्वल टू 0. इथं आधी y इज इक्वल टू 0 टाका. तर y इज इक्वल टू 0 टाकलं तर 2x इज इक्वल टू 4. हे सिम्पल इक्वेशन मिळेल. म्हणजे x काय झाला, 2. सो एक्सची व्हॅल्यू काय आली तुमच्या, 2. तर या केसमध्ये काय करूयात, आपण वायला चॉईसेस देऊयात. कारण इथं एक्सचा जो मल्टिपल आहे तो इव्हन आहे, आणि इकडं पण इव्हन आहे. त्यामुळे तुम्ही इथं वायला जर चॉईसेस दिल्या तर तुमचा आन्सर सिम्पल आणि इंटिजर्समध्ये मिळू शकतं. ठीक आहे, तर काय करूयात, वायला व्हॅल्यूज देताना टेक वाय इज इक्वल टू 1. जर वाय इज इक्वल टू 1 घेतलं तर दुसरा पॉईंट मिळून जाईल, 2x - 3 इज इक्वल टू 4.
म्हणजे 2x इज इक्वल टू 4 + 3 म्हणजे 7. सो x इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3.5 डेसिमलमध्ये येईल. ओके, सो एक्सची व्हॅल्यू काय आली 3.5. तसंच बघा, जर y इज इक्वल टू -1 घेतलं तर काय मिळेल? टेक y इज इक्वल टू -1. सो 2x - 3 × -1 इज इक्वल टू 4. म्हणजे 2x इज इक्वल टू 4 -3. इथं -3 आणि -1 म्हणजे +3 होईल आणि ते राईटला घेतल्यानंतर परत -3 होईल. सो 2x इज इक्वल टू 1 विच इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे x काय मिळाला तुमचा 1/2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ऑर्डर्ड पेअर्स काय मिळाल्या 2 0 3.5, 1 1/2, -1. ठीक आहे. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशनमध्ये पण आपल्याला तेच करायचं. एक्सची व्हॅल्यू इथंही बघा, इथं इव्हन मल्टिपल जर करून घ्यायचा असेल तुम्हाला वायचा, तरच तुमचा आन्सर इंटिजर्समध्ये मिळणार आहे. तर इव्हन मल्टिपल करताना काय करता येईल, सिम्पली वायला काय करा, इव्हन टाका. y इज इक्वल टू 0 टाका पहिल्यांदा. तर y इज इक्वल टू 0 टाकलं तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल -x इज इक्वल टू 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळेल -4. ठीक आहे. आता काय करा, दुसरा इव्हन नंबर टाकता येईल. वायची व्हॅल्यू काय करा 2 टाका. तर वायची व्हॅल्यू जर तुम्ही 2 टाकली तर इव्हन का टाकतोय आपण वाय, जेणेकरून हा नंबर इव्हन होईल. हा नंबर इव्हन झाला की हा इव्हन म्हणजे तुमचा आन्सर काय होईल सॉर्टेड मिळणार आहे. ओके, सिम्प्लिफाईड मिळणार आहे इव्हन नंबर, म्हणून आपण इव्हन टाकतो. तर वाय इज इक्वल टू 2 टाकलं तर 6 - x इज इक्वल टू 4. ओके, म्हणजे 6 - 4 इज इक्वल टू x म्हणजे x इज इक्वल टू 2. तर x पण काय मिळेल 2. त्यानंतर बघा, एक्सची व्हॅल्यू -2 टाका. -2 टाकलं तर लेंदी होईल. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू 1 टाका. एक्सची व्हॅल्यू 1 टाका. एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर काय होईल 3y - 1 इज इक्वल टू 4 म्हणजे 3y, नाही हे पण कॉम्प्लिकेटेड होतं. एक मिनिट हा, काय करता येईल आपल्याला इथं, हां एक्सची व्हॅल्यू आता इथं बघा, इथं अजून एक प्लस पॉईंट असा आहे, 4 म्हणजे काय 3 + 1 आहे ना, इकडे तुम्हाला कोएफिशियंट्स 3 आणि -1 दिसतात. तर जर तुम्ही एक्स आणि वायला अशा पद्धतीने टाकलं की इथं +4 येईल तर तुमचा आन्सर मिळून जाईल. तर y इज इक्वल टू तुम्हाला काय घ्यायला लागेल +3 पाहिजे ना तुम्हाला. ठीक आहे, 3 + 1 इज इक्वल टू 4 ना, तर 3 तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे. तर ऑलरेडी तुमचा y जो आहे तो तुम्ही +1 टाकू शकता. तर y जर तुम्ही +1 टाकला तर x काय टाकायला पाहिजे -x आहे ना, तर -xला +1मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय टाकायला पाहिजे -1. सो अशा पद्धतीने तुम्हाला x काय मिळाला -1. सो काही पॉईंट्ससाठी तुम्हाला काय करायला लागतं, इंटिजर्स मिळवण्यासाठी अशा काहीतरी ट्रिक्स वापरायला लागतात. ठीक आहे. सो दुसरा पॉईंट काय मिळाला -1, 1. हे सगळं ट्रायल अँड एरर मेथडने करतो आहे आपण. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन सोपे कसे करता येतील तर बाय ऑब्झर्वेशन. तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि मग ते तुम्हाला सोपं वाटेल. निरीक्षण करून तुमची प्रॅक्टिस भरपूर झाली की तुम्हाला हे सोपं वाटेल. म्हणजे ग्राफिकलचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला हे पटकन कळून जाईल की कशा पद्धतीने आपण पॉईंट्स घेऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपण ग्राफ प्लॉट करूयात.
आपल्या ऑर्डर्ड पेअर्स इथे लिहून घेतलेल्या आहेत, ठीक आहे. पहिल्या इक्वेशनसाठीच्या ऑर्डर्ड पेअर्स आहेत 2,0. तर 2,0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 2 आणि वाय 0, म्हणून तो येईल एक्स ॲक्सेसवरती. 3.5, 3.5 म्हणजे इथं आणि 1 म्हणजे इथं, तर ते येईल इथं. ओके. त्यानंतरचा पॉईंट आहे 1/2, -1. तर 1/2 म्हणजे इथं आणि -1 म्हणजे इथं, ठीक आहे. तर पुढचा पॉईंट येईल इथं. सो हे सगळे पॉईंट्स व्यवस्थित लिहून घ्या. हा काय आहे 3.5, 1. हा आहे 2,0 आणि हा आहे 1/2, -1. हे जॉईन करून घेतल्यानंतर तुम्हाला पहिली लाईन मिळेल 2x - 3y = 4. आता दुसऱ्या लाईनचे जे ऑर्डर्ड पेअर्स आहेत त्या प्लॉट करू. -4, 0, -4, 0, 2, 2, 2, 2, आणि -1, 1. ओके. आता दोन्ही लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, पण इथं प्रॉब्लेम काय झाला आहे, माझा जो ग्राफ आहे तो शॉर्ट झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे काय, तर हा इंटरसेक्शन पॉईंट मिळाला आहे पण त्याचे कोऑर्डिनेट्स दिसत नाही आहेत. का बरं? कारण मी एक्स ॲक्सिस शॉर्ट ड्रॉ केला आहे, सिमिलरली वाय ॲक्सिस शॉर्ट ड्रॉ केला आहे. तर हे जे टास्क आहे हे मी तुमच्यावर ठेवते, हा तुम्हाला होमवर्क असेल. हा पॉईंट काय आहे इंटरसेक्शन पॉईंट हे मला कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे.